दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण आणि 22 एप्रिल रोजीचा दिवस का निवडला याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागलेली आहे। 20 आणि 21 एप्रिल रोजी त्या ठिकाणी मोठा पाऊस होता, पर्यटक संख्या कमी होती, त्यामुळे तो कट रद्द करण्यात आला। पाऊस ओसरल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढताच 22 एप्रिलची तारीख हा भ्याड हल्ला करण्यासाठी निवडल्याची माहिती या तपासातून समोर आली आहे। बैसरण येथील अम्युजमेंट पार्कची रेकी करून हल्ल्याचा प्लॅन हा दहशतवाद्यांनी आखला आणि या पार्कमध्ये गर्दी कमी असल्यामुळे त्यांनी या पार्कमध्ये हल्ला करण्याचं टाळलं। त्यानंतर बैसरण घाटीमधील पहलगामची निवड करण्यात आल्याची माहिती आहे। अम्युजमेंट पार्कसह परिसरामधील आणखी 2 जागांवर सुद्धा दहशतवाद्यांनी रेकी केलेली होती। तर दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण आणि 22 एप्रिल हा दिवस नेमका का निवडला याची महत्त्वाची माहिती आता तपास यंत्रणांच्या हाती लागलेली आहे। 20 आणि 21 एप्रिल रोजी खरं तर त्या ठिकाणी मोठा पाऊस झालेला होता आणि त्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली। तर आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी काश्मीरमधून आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल, खरं तर श्रीनगरच्या लाल चौकात आपण आहोत। माझ्या मागे जी तुम्ही दृश्य बघताय ती अर्थातच लाल चौकातली प्रसिद्ध लाल चौकातली पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, पण तपासाच्या दृष्टीने आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात। एक तर NIAचे प्रमुख सदानंद दाते हे आज या भागामध्ये होते। जवळपास 2.5 तास इथे NIAच्या वतीनं जे काही ब्रीफिंग होतं ते केलं गेलं। काही सूत्राची माहिती आपल्याकडे आहे। 2 असे ॲप आहेत की ज्या ॲपचा ह्या दहशतवाद्यांनी वापर केला आहे असं म्हणतात। एक आहे अल्पाईन क्वेस्ट आणि दुसरा आहे अल्ट्रा। ह्या 2 अशा गोष्टी होत्या की ज्या कारणामुळं अजूनही दहशतवादी कशा मार्गे आले, काय त्यांनी केलं ह्याबद्दलचे NIAला ठोस पुरावे मिळालेले नाही आहेत। तर हे जे अतिरेक्यांनी वापरलेले 2 ॲप्स आहेत, तर अल्पाईन क्वेस्ट जे आहे ते ऑफलाईन नेव्हिगेशनसाठी अत्यंत प्रभावी आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही जंगलाच्या मार्गाने इथे येता किंवा कुठेही तुम्ही प्रवास करत असता त्यावेळेला ज्या संभावित ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही आधीच त्या नकाशाला अपलोड करता आणि त्यामुळं कुठल्याही इंटरनेटच्या मदतीशिवाय अतिरेक्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ह्या ॲपची अल्पाईन क्वेस्ट ह्या ॲपची मदत घेतली असावी असं म्हणतायत। हायकिंग, ट्रेकिंग, ऑफ रेडिंग आणि इतर मैदानी कारणासाठी या ॲपचा वापर होतो। विशेषतः ऑफलाईन जे नकाशे आहेत ते वापरकर्ते म्हणजे या केसमध्ये अतिरेक्यांनी टोपोग्राफिक नकाशे डाउनलोड करून त्यांना स्थानिकांच्या मदतीनं संग्रहित केलं आणि त्याच्यातनंच ते तिथे पोहोचू शकले। याशिवाय त्यांनी जे मार्ग वापरले त्या मार्गाच्या नियोजनासाठी सुद्धा या अल्पाईन क्वेस्टचा वापर झाला। याची सगळी जी डेटा आहे तो डेटा गोपनीयतेच्या दृष्टीने त्यांना त्याचा उपयोग झाला। आणि त्याशिवाय अल्ट्रा हे जे अत्यंत सुरक्षित असलेलं एन्क्रिप्टेड कम्युनिकेशनचं ॲप त्यांनी वापरलेलं आहे। या ॲपमध्ये सार्वजनिक जी माहिती आहे ते मर्यादित असते आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने हे वापरलं जातं। एंड टू एंड एन्क्रिप्शन होतं, त्यामुळे संदेश पाठवणारा आणि घेणारा या दोघांनाच याबद्दलची माहिती होते। मेटा डेटाचं संरक्षण होतं आणि अशा ॲपमध्ये वापरकर्त्याची ओळख, संपर्क माहिती, IP इत्यादी गोपनीय ठेवले जातात। डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर म्हणजे काही ॲप्स जसे की हॉलिवीड डिसेंट्रलाइज डेटाबेस यासारखंच हे अल्ट्रा आहे। आता माहिती अशी मिळते आहे की ह्याबरोबरच इथे स्थानिक काही मंडळींनी त्या अतिरेक्यांना मदत केलेली आहे। अशा 14 जणांना पोलिसांनी आयडेंटिफाय केलेलं आहे। एकूण 6 अतिरेकी होते असं म्हणतात, त्यातले 2 हे ज्या बेसनेर व्हॅलीमध्ये हा हल्ला झाला त्यातल्या वर जंगलामध्ये लपून बसलेले होते। घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामधून यांनी इथे येऊन तो गोळीबार केला। आता NIAच्या ह्या बैठकीच्या नंतर काही नवीन तपशील बाहेर येतील। भारतानं आजच एक डॉसियर पाकिस्तानच्या हवाली केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसा दहशतवादी कृत्य सतत करत आहात, मग 26/11चा त्यांनी संदर्भ दिलेला आहे आणि तुम्हीच हा दहशतवादी हल्ला घडवून आणलाय अशा पद्धतीनं भारताची भूमिका आहे। पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की पुढच्या काही तासामध्ये भारताकडून आमच्याकडे हल्ला होऊ शकतो। त्या दृष्टीनं आपण बघितलं तर अर्थातच पर्यटकांची संख्या इथे रोडावलेली तुम्हाला दिसेल। पर्यटक संख्येनं कमी आहेत। एरवी इथे या लाल चौकामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले असतात। आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, परंतु जी अपेक्षित अशी गर्दी असते ती गर्दी नाही आहे। त्याबरोबरच पोलिसांचा बंदोबस्त तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल। या ठिकाणी पोलीस उपस्थित आहेत, सुरक्षा दल सर्वत्र तैनात आहे। पूर्वी जशी स्थिती होती म्हणजे एवढ्या दहशतवादी भयंकर हल्ल्यानंतर सुद्धा मी ज्या फ्लाईटनी आलो
तिथे महाराष्ट्रातनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक मला येताना दिसले. आणि जसं मी म्हणालो की संध्याकाळी 6 वाजताची ही जी दृश्य आपण बघतोय त्या दृश्यामध्ये पर्यटकांची संख्या पूर्णपणे रोडावलेली नाही आहे, पण पर्यटक संख्येनं निश्चितच कमी आलेले आहेत. प्रश्न असा आहे की हे अतिरेकी जे NIAच्या आजच्या बैठकीतनं ब्रिफिंग झालेलं आहे त्यानंतर त्यांची ओळख भारत सरकार पठवतं का, आणि जे पाकिस्तानच्या मंत्र्यांना असं वाटतं आहे की काही हल्ले वगैरे होऊ शकतात तर तसं काही होतं का. मला काही लोकांशीही बोलायचं आहे, आपण त्यांच्याशी बोलू.